58 आक्षेपार्ह व्हिडिओ, शेकडो महिलांची फसवणूक आणि सर्वात भयानक म्हणजे 5 लोकांच्या नरबळीचा संशय. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण उलगडणार आहोत नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाचा तो थरार, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. अशोक खरात मूळचा सिन्नरचा, मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्याचा दावा करून त्याने स्वतःला कॅप्टन ही पदवी बहाल केली. नाशिकमध्ये त्याने अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजीच्या नावाखाली स्वतःचं एक वेगळं साम्राज्य उभं केलं. राजकीय नेते असोत वा मोठे अधिकारी, खराचे संबंध सर्वत्र होते. त्याच्या या हाय प्रोफाईल लाईफस्टाईलमुळे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे आणि इथूनच सुरू व्हायचा फसवणुकीचा खेळ. पण म्हणतात ना, पापाचा घडा एक दिवस भरतोच. एका पीडित महिलेने हिंमत दाखवली आणि खरा चेहरा समोर आला. नाशिक पोलिसांनी या भोंदू बाबाला पकडण्यासाठी एक जबरदस्त सापळा रचला. पोलिसांच्या एका पथकाने चक्क चोर बनून त्याच्या बंगल्याची रेकी केली आणि कोणतीही संधी न देता खरातला त्याच्या साम्राज्यातून उचललं. अटकेवेळी त्याच्या गाडीत जे सापडलं त्याने पोलिसांनाही चक्रावून टाकलं. खराच्या कार्यालयावर छापा पडला आणि पोलिसांच्या हाती लागला एक पेनड्राईव्ह. या एका पेनड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ होते. आध्यात्मिक विधीच्या नावाखाली महिलांना बोलावणे, त्यांचे चित्रीकरण करणे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करणे, हा खराचा ठराविक पॅटर्न होता. कोर्टात सरकारी वकिलांनी जेव्हा नरबळी हा शब्द उच्चारला तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला. खराच्या घरात सापडलेलं अघोरी साहित्य आणि 5 संशयास्पद मृत्यू या 2 गोष्टी जोडल्या गेल्या आणि खरातवर नरबळीचा संशय बळावला. सिद्धी प्राप्त करण्यासाठी हा माणूस कोणत्या थराला गेला होता, एसआयटीच्या तपासात आता एक धागे दोरे समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरण हे आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे. सुशिक्षित असूनही आपण जेव्हा अशा भोंदू बाबांच्या नादी लागतो तेव्हा आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो. संकट येतात आणि जातात, पण त्यासाठी अशा अंधश्रद्धेचा आधार घेणं कितपत योग्य आहे? सावध रहा, सतर्क रहा. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा श्रेयस मीडिया. धन्यवाद. महाराष्ट्राच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी श्रेयस मीडियाला आता सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.